नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण साताऱ्यामध्ये आहोत, लोकायत या वास्तूमध्ये आहोत. डॉक्टर आह साळुंके सरांच्या घरी आहोत. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर आह साळुंके सरांशी धम्मचर्चा करावी, त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्यांच्याकडून नवीन काही गोष्टी जाणून घ्याव्या या उद्देशानं आज आपण सरांची मुलाखत घेत आहोत. सरांचं मी या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो. त्याचबरोबर आपले जे श्रोते आहेत, जे कोणी नवीन आहेत, त्यांच्यासाठी छोटीशी ओळख मी सरांची करून देत आहे. महाराष्ट्राला परिचित असणारे लेखक, वक्ते, विचारवंत, अभ्यासक आणि संशोधक अशी सरांची ओळख आहे. त्याचबरोबर सरांनी आत्तापर्यंत 54 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. विश्वकोशामध्ये विपुल असं लेखन केलेलं आहे. धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. विशेषतः ते संस्कृतचे पंडित आहेत आणि पाली भाषेचंही पांडित्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तथागत बुद्धांच्या जीवनाचा अभ्यास करायचा म्हणून पाली त्रिपिटकाचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. बुद्धांच्या वरती आणि धम्माच्या संदर्भामध्ये साधारणतः 6 विशेष अशा पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये आचार्य नागार्जुन, जे तत्वज्ञानाचे महान आचार्य होते, बौद्ध धर्मातलं एक मोठं आणि महत्त्वाचं नाव असणारे आचार्य नागार्जुन, त्यांच्यावरती एक पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा साळुंके सरांचा विशेष असा ग्रंथ आहे. याच ग्रंथावरती आणखी काही विशेष माहिती देणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलं, सर्वोत्तम भूमिपुत्र आक्षेप. त्याचबरोबर आपण पाहतो की बुद्धस्तोत्र नावाचं एक पुस्तक सरांनी लिहिलं. मातृचेट नावाचा एक कवी होता. त्या कवीने 150 श्लोक तथागत बुद्धांच्या गुणांचं वर्णन करणारे लिहिलेले होते. त्या श्लोकांचा मराठी अनुवाद साळुंके सरांनी केलेला आहे. तथागत बुद्धांनी लोकांचं जीवन बदलावं, त्यांच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न व्हावं या उद्देशाने धम्माचा उपदेश केला. अनेक सूत्र त्यांनी सांगितली. त्यामधले एक विशेष असं सूत्र मंगलसूत्र, त्या मंगलसूत्राचा अनुवाद करून त्यावरती भाष्य करणारं एक पुस्तक लिहिलं, जगणे बदलून टाकणारे तथागत बुद्धांचे मंगलसूत्र. त्याचबरोबर तथागत बुद्ध या भूमीमध्ये उत्पन्न झाले आणि त्यांचा प्रभाव इथल्या भारतीय संतांवरतीही पडला. असेच एक विशेष संत तुकाराम महाराज, तर त्यांच्यामध्ये आणि तथागत बुद्धांच्यामध्ये जे काही साम्य आहे, तथागत बुद्धांचा काही विचार तुकाराम महाराजांच्या गाथांमधून येतो, तुकाराम महाराजांच्या जीवनावरती प्रतिबिंबित झालेला दिसतो. ते सूचित करणारे एक सुंदर असं पुस्तक सरांनी लिहिलं, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम. भारतातच नाही तर भारताच्या बाहेरून प्राचीन काळामध्ये आणि आताही आधुनिक काळामध्ये लोक बुद्ध शिकवण समजून घेण्यासाठी भारतामध्ये येतात. असेच चीनी प्रवासी भारतामध्ये आलेले होते. त्यामधला एक चीनी प्रवासी ह्युएन याचं चरित्र आणि त्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास ही साळुंके सरांनी जिज्ञासा पुरुष ह्युएन या पुस्तकातून आपल्यासमोर आणलेला आहे. असे विद्वान लेखक ज्यांच्या वागण्यामध्ये बुद्ध आहे, जगण्यामध्ये बुद्ध आहे आणि ज्यांच्या वाणीमधून आपल्याला सम्यक वाणीची प्रचिती येते, असे साळुंके सर आपल्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि तथागत बुद्धांची जयंती आता येत आहे. हा वैशाख महिना आहे. वैशाख पौर्णिमेला आपण जयंती साजरी करतो. या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं ही धम्मचर्चा होत आहे. मी डॉक्टर आह साळुंके सरांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि आपण सरांशी आता संवाद साधूया. नमो बुद्धाय. आज आपल्या इथं धम्माचे एक उत्तम अभ्यासक अमित मेधावी हे आलेले आहेत. ते धम्मसंवाद करू इच्छितात. मी त्यांचं स्वागत करतो. श्रोत्यांचंही मनापासून स्वागत करतो. अमित सर, आपण आपल्या या धम्मसंवादाला प्रारंभ करूया. सर, आपण अगदी तुमच्या तरुणपणापासून प्राचीन धर्मशास्त्रांचा अभ्यास केला, भगवान महावीरांचा, चार्वाकांचा अभ्यास केला आणि तथागत बुद्धांचाही अभ्यास केला आणि बुद्धांच्या जवळ तुम्ही आला. तर हा तुमचा बुद्धांच्या जवळ येण्याचा प्रवास कसा होता? किंबहुना बुद्ध या संकल्पनेकडे तुम्ही कोणत्या अर्थानं पाहता, या दृष्टीनं थोडंसं मार्गदर्शन आपण करावं. मी मूळचा वारकरी संप्रदायातील
माझी आई ही प्रत्येक कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जात असे. तिच्या गळ्यात माळ होती. स्वाभाविकपणे वारकरी संप्रदायाचे समतेचे संस्कार माझ्यावर त्याच काळात झालेले होते. पुढच्या काळात मी महाविद्यालयात गेल्यानंतर संस्कृतबरोबरच माझा तत्त्वज्ञान हा एक गौण विषय होता. त्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञानात चार्वाक, जैन आणि बौद्ध हे 3 विचारप्रवाह, वैदिकांनी त्यांना नास्तिक म्हटलेलं होतं, हे 3 प्रवाह अभ्यासाला अगदी प्रारंभीच असत. त्या काळात बुद्धांची माझी अधिक चांगली ओळख झाली असं मला वाटतं. पुढच्या काळात काही वर्षांनी मी नागार्जुनांच्या चरित्राचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केला. त्यावेळेला पुन्हा बुद्धांच्या अधिक सहवासात गेलो. तुकारामांचा अभ्यास करताना त्याच पद्धतीनं मी बुद्धांच्या आणखी जवळ गेलो आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी सर्वोत्तम भूमिपुत्र लिहिलं. त्यावेळचा काळ हा तर जणू काही बुद्धांच्या प्रत्यक्ष सहवासात घालवलेला असावा तसा तो माझ्या दृष्टीनं आनंददायक काळ होता. त्या काळामध्ये मी बुद्धांना समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आता आपण बुद्ध या संकल्पनेविषयी म्हटलं, बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे ज्यानं बोधी प्राप्त केलेली आहे, म्हणजेच ज्यानं सर्वोच्च प्रतीचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो. आता सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले. त्यांच्या विशिष्ट प्रयत्नांनी त्यांनी ते बुद्धत्व प्राप्त केलं, बोधी प्राप्त केली. पण तथागत बुद्धांचं मत असं होतं की मी काही स्वतः जन्मतः बुद्ध होऊन आलेलो नाही, तर मी प्रयत्नांनी बोधी प्राप्त केलेली आहे. प्रत्येक माणसामध्ये बुद्धत्वाचं हे बीज असतं, फक्त त्यानं ते विकसित करावं लागतं, फुलवावं लागतं. आणि त्यामुळं जी जी व्यक्ती बोधी प्राप्त करते ती बुद्ध बनते. या अर्थानं बुद्ध ही संकल्पना व्यापक आहे, केवळ सिद्धार्थांपुरती मर्यादित नाही. म्हणून बुद्धांनी त्रिशरण सांगताना सिद्धार्थम शरणं गच्छामि किंवा गौतमम शरणं गच्छामि असं म्हटलेलं नाही, तर बुद्धम शरणं गच्छामि असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ त्या अवस्थेला शरण जाणं ही त्यामागची त्यांची संकल्पना होती. सर, जसं की आपण म्हटलात की तुमचा प्रवास वारकरी संप्रदायापासून सुरू झाला, कुटुंबातूनच ते बीज तुम्हाला मिळालं. त्यानंतर आम्ही पाहतो की तुम्ही वारकरी परंपरेतून आला, त्यानंतर एक बंडखोर लेखक म्हणून समाजासमोर तुम्ही आला, विद्रोही विचारवंत म्हणून समाजासमोर आला, आणि नंतरच्या टप्प्यामध्ये एक धम्माचा अभ्यासक किंवा धम्मिक म्हणून आमच्यासमोर तुम्ही आला. एका बाजूला बंडखोरपणा आहे तुमच्या लेखणीमध्ये, विद्रोह जाणवतो, आणि दुसऱ्या बाजूला बुद्धांची शांतीही आम्हाला दिसते. तर हा जो समन्वय आहे, एकीकडे विद्रोह आणि एकीकडे शांती, हा समन्वय कशा प्रकारे झाला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बुद्धांच्या चरित्रामध्ये किंवा धम्मामध्ये काही अशा विद्रोही जाणीवा तुम्हाला दिसतात का, याविषयीही आपण बोलावं असं मला वाटतं. वारकरी संप्रदायातून मी आलो.
त्यामध्येही शांतीचा संदेश आहेच. संत तुकारामांच्या जीवनाकडे पाहिलं तर मी त्यांना विद्रोही तुकाराम म्हटलेला आहे. आणि त्याने जो विद्रोह केला तो अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध, समाज व्यवस्थेतील ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्यांच्या विरुद्ध संत तुकारामांनी विद्रोह केलेला होता. परंतु त्याबरोबरच त्यांनी शांती, क्षमा यासारखे जे सद्गुण आहेत त्यांच्यावरही खूप भर दिलेला आहे. फक्त विद्रोही तुकाराम हा ग्रंथ मांडताना त्यांच्या विद्रोहाकडं आपल्या बहुतेक चरित्रकारांनी दुर्लक्ष केलेलं असल्यामुळं त्यांच्या त्या पैलूकडं लक्ष वेधणं हा माझा हेतू होता. आणि म्हणून मी विद्रोही अंगानं त्यांचे जे काही अभंग होते, जी कृत्य होती, जे आचरण होतं त्याची मांडणी केली. तथागत बुद्धांच्याकडे आल्यानंतर बुद्ध हे शांतिप्रिय आहेत हे खरं आहेच, पण त्याबरोबर त्यांनाही आपल्या व्यवस्थेमधील वेदप्रामाण्य, चातुर्वर्ण्य, सर्व प्रकारची विषमता, शोषण हे नाकारायचंच होतं आणि ते अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी नाकारलेलं आहे. फक्त त्यांची भाषा ही नेहमीच संयमाची राहिलेली आहे. त्यांनी सम्यक वाणीचा प्रयोग केलेला आहे. संतुलित अशी त्यांची भाषा राहिलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये समाजव्यवस्थेतील अनिष्ट गोष्टींच्या विरोधात जो काही विरोध होता तो त्यांनी त्यांच्या शैलीत मांडलेला आहे. तेव्हा मूलतः तुकाराम आणि तथागत बुद्ध यांच्यामध्ये तत्वतः फरक नाही. दोघांच्याही शैलीमध्ये फरक आहे आणि कोणतीही दोन माणसं 100% समान असू शकत नाहीत. त्यामुळं प्रत्येकाची शैली वेगळी असते. संत तुकारामांची शैली वेगळी आहे, काही प्रमाणात, सर्व प्रमाणात नाही. बुद्धांनाही आपल्या समाजव्यवस्थेतील ज्या ज्या अनिष्ट गोष्टी होत्या, मानवी अहिताच्या, अकल्याणाच्या होत्या, त्या मंजूर नव्हत्या आणि त्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी नाकारलेल्या आहेत. सर, आपण वैदिक धर्मव्यवस्थेची कठोर चिकित्सा केलेली आहे. संस्कृतचं अध्ययन केल्यामुळे आणि वैदिक धर्मसूत्रांमध्ये बहुजनांविषयी जे काही मांडलं गेलं ते तुम्ही मराठीमध्ये लोकांच्या समोर मांडलं आणि त्याची एक चिकित्सा केली. आणि या चिकित्सेमुळं तुम्हाला आयुष्यभर धमक्या सहन कराव्या लागल्या, काही प्रसंगी तुमच्यावरती हल्लेही झाले. विद्रोही तुकारामसारखं पुस्तक आपण लिहिलं, त्या काळामध्येही महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वाद निर्माण झालेला होता. हा सगळा अनुभव आपल्या पाठीशी आहे. त्याचबरोबर सातत्यानं तुम्ही बुद्धांनाही मांडत आहात, सम्यक वाणीविषयी तुम्ही आग्रही आहात. तर हा जो तुमच्यामधला समन्वय आहे त्या समन्वयाविषयी काय सांगाल? आणि कार्यकर्त्यांच्या समोरही हा प्रश्न आहे. समाजव्यवस्थेमध्ये एकीकडे अन्याय अत्याचार होत आहेत आणि दुसरीकडे शांतताही प्रस्थापित करायची आहे. तर या दोन्हीमध्ये जी कार्यकर्त्यांची घालमेल होते याविषयी तुमचा अनुभव काय आणि नव्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं तर या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर्गत समन्वय मूळचाच आहे. विद्रोह, चिकित्सा, अन्यायाच्या सगळ्या प्रकारांची मराठीमध्ये मांडणी करणं हे करत असताना बुद्धांच्या शांतिप्रिय अशा गोष्टींकडं आपण पाहतो आणि मग त्यावेळेला जणू काही या दोन्ही गोष्टींमध्ये विरोध आहे असं वरवर पाहता वाटतं.
प्रत्यक्षात तसा विरोध नाही. कारण बुद्धानेही या व्यवस्थेची, या व्यवस्थेमधल्या सर्व प्रकारच्या विषमतेची अतिशय स्पष्टपणानं निसंदिग्धपणे चिकित्सा केलेली आहे. त्यामुळं आपली घालमेल होण्याची काहीही गरज नाही. फक्त अन्यायाविरुद्ध लढत असताना त्याची मांडणी आपण सम्यक रीतीनं करावी. आक्रस्ताळेपणा आणू नये. त्यामध्ये कुठेही द्वेषाची भावना येता कामा नये, तिरस्कार येता कामा नये, इतरांना तुच्छ लेखण्याची कोणत्याही प्रकारची भावना येता कामा नये, हे आवश्यक आहे. आणि त्यामुळं या दोहोंचा समन्वय घालणं यामध्ये अजिबात अडचण येण्याचं कारण नाही, कार्यकर्त्यांची घालमेल होण्याचं कारण नाही. या दोहोंचा अंतर्गत समन्वय जर आपण ध्यानात घेतला तर आपल्या पुढं कोणतीच अडचण येणार नाही असं मला वाटतं. सर, बुद्धांच्या अधिक जवळ जाण्यासाठी किंवा मुळातून बुद्ध समजून घेण्यासाठी आपण पाली भाषेचं प्रभुत्व प्राप्त केलं, पाली भाषा समजून घेतली आणि त्याचबरोबर आपण त्रिपिटकाचंही सखोल अध्ययन केलेलं आहे. आता एक समाजामध्ये असा एक वर्ग दिसतो की जो पूर्णपणे त्रिपिटकाला नाकारतो आणि दुसरा एक वर्ग असा आहे की तो वर्ग असं म्हणतो की त्रिपिटकातला शब्दनिशब्द खरा आहे. तर काही लोक पूर्णपणे त्रिपिटक नाकारतात, आम्हाला ते मान्यच नाही, त्यामध्ये काही अलौकिक गोष्टी येतात, त्यामध्ये काही काल्पनिक गोष्टी येतात आणि ते आम्हाला मान्य नाही. आणि काही लोक त्यामधला शब्दनिशब्द खरा आहे, असे द्वंद्व सुरू आहे आणि या दोघांमध्ये संघर्षही उत्पन्न झालेला आहे. तर आपण एक अभ्यासक या नात्यानं त्रिपिटकाविषयी काय भूमिका घ्यावी नवीन लोकांनी, किंवा तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे याविषयी थोडंसं विस्ताराने सांगा. माझी त्रिपिटकाच्या संदर्भात वैयक्तिक भूमिका अशी आहे की आता आपण जी दोन टोकं सांगितलीत त्या दोन्ही टोकांच्या कुठंतरी मध्यावर येण्याची गरज आहे. नाहीतरी बुद्धांनी जो मध्यम मार्ग सांगितलेला आहे तो आयुष्यात आपल्याला सर्व ठिकाणी मार्गदर्शक असतो असं मला वाटतं. त्रिपिटक पूर्णपणे नाकारलं, आम्हाला स्वीकारायचंच नाही असं मानलं तर मग बुद्धांना समजून घेण्याचा इतका चांगला असा दुसरा मार्ग, दुसरं माध्यम कोणतंही नाही असं मला वाटतं. आणि म्हणून त्रिपिटक पूर्णपणे नाकारता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिताना त्रिपिटकामधले असंख्य संदर्भ घेतलेले आहेत आणि त्या ग्रंथाचं स्वरूप वेगळं असल्यामुळं, प्रामुख्यानं तो सर्वसामान्य लोकांच्यासाठी असल्यामुळं त्यांनी तिथं सगळे संदर्भ दिलेले नाहीत. पण नंतरच्या काळात भदंत आनंद कौसल्यायन यांच्यासारख्या महान भिक्खूंनी बाबासाहेबांनी कोणत्या ठिकाणी त्रिपिटकातले कोणते संदर्भ घेतलेले आहेत ते दाखवून दिलेलं आहे. तेव्हा त्रिपिटक पूर्णपणे नाकारणं, आम्हाला त्यातलं काहीच स्वीकारायचं नाही, ही भूमिकाही आपण घेता कामा नये. पण त्याबरोबर त्रिपिटकातील शब्द खरा आहे, जसाच्या तसा आहे असं मानण्याचं कारण नाही. याचं कारण बुद्धांच्या नंतरच्या काळात त्रिपिटकामध्ये काही भर पडलेली आहे. खरं तर त्रिपिटकाची निर्मितीच बुद्धांच्या माघारी झालेली आहे. बुद्धांच्या हयातीत त्रिपिटक तयार झालेलं नव्हतंच. त्यांचा सगळा उपदेश हा
मौखिक होता, अर्थात नंतरच्या काळातही तो दीर्घकाळपर्यंत मौखिकच राहिला. परंतु त्यांच्या माघारी त्रिपिटक तयार करण्यात आलं. विशेषतः सुत्तपिटक आणि विनयपिटक यांचं अधिकृत रूप हे बुद्धांच्या नंतर जी पहिली धम्मसंगीती भरली तिच्यामध्ये निश्चित करण्यात आलं. आणि त्यानंतरच्या काळातही त्रिपिटकामध्ये काही भर पडत गेली. काय होतं, कित्येकदा या वेळेला वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक हे धम्माचा स्वीकार करत असत. त्यावेळेला आपले आधीचे सगळे संस्कार सोडून ते धम्मामध्ये येत नसत. केवळ बुद्धांच्या धम्माच्या बाबतीतच नाही, कोणत्याही विचारसरणीच्या बाबतीत ज्या वेळेला एखादा मनुष्य आधीची विचारसरणी सोडून नवी विचारसरणी स्वीकारतो त्यावेळेला ती नवी विचारसरणी स्वीकारत असताना तिच्याबरोबर आपले आधीचे काही संस्कारही तो घेऊन येत असतो. त्यामुळं त्रिपिटकाच्या बाबतीतही हे असं झालेलं आहे. आधीच्या काळात जे बुद्धांनी सांगितलेलं होतं ते 100% जसंच्या तसं आपल्यापर्यंत आलेलं आहे असं म्हणता येत नाही. परंतु बुद्धांचे एका ठिकाणचे विचार दुसऱ्या ठिकाणच्या विचाराशी जुळत नसतील तर मग त्यातले मूळचे बुद्धांचे विचार कोणते हे एकूण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या धम्माचा विचार करून अभ्यासकांना ठरवता येतं. आणि त्यामुळं जो काही भाग नंतरच्या काळात घालण्यात आलेला आहे तो आपल्याला नाकारावा लागतो. उदाहरणार्थ, बुद्धांनी आपल्या आईला ज्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला काही अटी घातल्या. त्या कठोर अटी होत्या. त्या अटी खरोखरच बुद्धांनी घातलेल्या होत्या का असा प्रश्न निर्माण होतो. कारण काही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय बुद्ध नवे नियम करून देत नसत. हे आचार्य कोसंबीनी देखील, धर्मानंद कोसंबीनी, त्यांनी देखील हे दाखवून दिलेलं आहे. हे एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगितलं की असा काही भाग हा पुरुषप्रधान व्यवस्थेतून आलेल्या काही भिक्खूंनी धम्मामध्ये आणलेला असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून किंवा केवळ पुरुषप्रधान म्हणूनच नव्हे, वेगवेगळ्या संस्कारातून आलेल्या भिक्खूंनी काही भाग त्रिपिटकाला जोडलेला असेल आणि तो बुद्धांच्या नावावर त्याने प्रचलित केला असेल. आपल्याला असा भाग शोधून तो अलग करणं हे गरजेचं आहे. म्हणून त्रिपिटक जसं पूर्णपणे नाकारता येत नाही तसा त्रिपिटकातील, आजच्या त्रिपिटकातील शब्दनशब्द हा जसाच्या तसा बुद्धवाणी आहे या स्वरूपात आपल्याला स्वीकारता येणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद सर. त्रिपिटकाच्या बाबतीत आपण एक संतुलित भूमिका आमच्यासमोर ठेवलेली आहे आणि निश्चितच नव्या संशोधकांसाठी आपण जो विचार दिला त्या दृष्टीनं खूप संधी आहे त्रिपिटकाचा अभ्यास करण्याची. याच संदर्भातला दुसरा एक प्रश्न मला विचारावासा वाटतो. ज्याप्रमाणे पाली भाषेमध्ये बुद्ध वचन जे एकत्रित केलं गेलं ते त्रिपिटकांमध्ये आपल्याला सापडतं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की संस्कृत भाषेमध्येही विपुल प्रमाणामध्ये लेखन केलं गेलं. विशेषतः आचार्य नागार्जुन वगैरे ही जी परंपरा आहे, आज त्यांना आपण महायानी परंपरा म्हणू, त्यांचं जे विपुल साहित्य आहे ते विपुल असं साहित्य संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि संस्कृत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संस्कृतकडे पाहण्याचा चळवळीचा एक दृष्टिकोन, विशेषतः पुरोगामी परिवर्तनवादी चळवळींमध्ये संस्कृतविषयी एक नकारात्मक दृष्टिकोन आहे.
आणि तुम्ही स्वतः आयुष्यभर संस्कृतचं अध्ययन आणि अध्यापन केलेलं आहे. संस्कृतच्या आधारावरच आपण जे काही लिहिलं ते समाजाला उपयुक्त असं साधन आपण दिलेलं आहे. तर बौद्ध धम्मग्रंथ जो आहे त्रिपिटक आणि दुसऱ्या बाजूला संस्कृतमधलं बौद्ध साहित्य, बौद्ध संस्कृत. तर संस्कृतमधून ज्या काही गोष्टी आल्या धम्माच्या, तर त्यांच्याकडे कसं पाहायचं आणि त्रिपिटकातून पाली भाषेतून ज्या गोष्टी आल्या त्यांच्याकडे कसं पाहायचं. आज एक दृष्टिकोन असा उत्पन्न झालेला आहे की त्रिपिटकामधल्याच गोष्टी आम्ही मानू, संस्कृतमधून जे आलेलं आहे ते भेसळ असण्याची शक्यता आहे, असा एक दृष्टिकोन आहे. तर आपलं बौद्ध संस्कृत साहित्याकडे पाहण्याची आपली दृष्टी काय आहे, किंवा नव्या संशोधकांनी त्याकडे कोणत्या पद्धतीनं पाहावं, याविषयी थोडंसं विवेचन करा. तथागत बुद्धाने आयुष्यभर जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये एक उमदेपण होतं. त्यामध्ये कट्टरपणाला, कडवेपणाला, दुराग्रहाला कुठंही वाव नव्हता. आणि त्यामुळं त्याने ज्या संतुलित पद्धतीनं जीवनाकडं पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपणही पाहिलं पाहिजे. हे खरं आहे की बुद्धांनी स्वतः संस्कृतमध्ये उपदेश केला नाही. त्यांच्या 2 शिष्यांनी असं म्हटलेलं होतं एकदा की वेगवेगळ्या स्तरातून लोक येतात, ते आपल्या धम्माला दूषित करतील आणि म्हणून आम्ही आपला धम्म हा संस्कृतमध्ये संचित करून ठेवतो. पण त्यावेळेला त्यांना नकार दिलेला होता. बुद्ध हे सर्वसामान्य लोकांसाठी बोलत होते. त्यांच्या जीवनातलं दुःख कसं दूर करता येईल हा त्यांच्या आयुष्यभरच्या कामाचा उद्देश होता. आणि ते करायचं असेल तर आपण लोकांच्या भाषेत बोललं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आणि त्यामुळं त्यांनी पाली भाषेमध्ये आपला उपदेश केला. हीच भूमिका तथागतांच्या काहीशे आधी होऊन गेलेले वर्धमान महावीर यांनी देखील भाषेच्या बाबतीत घेतलेली होती. त्यांनीही लोकांच्या अर्धमागधी या भाषेमध्ये आपला उपदेश केला. हेतू अगदी स्वच्छ आहे की आपण जे काही सांगतोय ते केवळ विद्वानांपुरतं मर्यादित राहू नये, पंडितांपुरतं मर्यादित राहू नये, तर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कारण त्यांना कळलं, त्यांना समजलं तरच त्यांच्या आचरणात आवश्यक असलेलं परिवर्तन होऊ शकेल. हे ओळखून त्यांनी त्यावेळेला तो निर्णय घेतलेला होता. परंतु काळाच्या ओघात ज्या वेळेला तत्त्वज्ञानामधल्या अत्यंत सूक्ष्म गंभीर अशा प्रकारच्या चर्चा, सखोल अशा चर्चा व्हायला लागल्या, त्यावेळेला जैन अनुयायांनाही आणि बुद्धांच्या अनुयायांनाही संस्कृत भाषेमध्ये आपले विचार मांडणं आवश्यक आहे असं वाटलं आणि त्याने संस्कृतमध्ये लेखन करायला सुरुवात केली. याचा परिणाम काय झाला? पाली भाषेतलं त्रिपिटक दक्षिणेकडच्या देशांमध्ये पसरलं. उदाहरणार्थ श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, म्यानमार. पण उत्तरेकडच्या देशांमध्ये ते असंख्य देश आहेत, चीनपासून जपानपर्यंतचे. त्यांच्यामध्ये बुद्ध हे संस्कृत भाषेतून पोचले. म्हणून तर ह्युएन संघ एवढा प्रदीर्घ प्रवास करून असंख्य कष्ट सोसून भारतात आले, नालंदाला राहिले आणि त्यांनी संस्कृत भाषेमधून अध्ययन केलं. भाषेच्या बाबतीत आपला एक दृष्टिकोन असा असायला हवा
की कोणतीही भाषा ही वाईट नसते आणि म्हणून संस्कृतकडं आधीपासूनच नकारात्मक दृष्टीनं पाहण्याची गरज नाही. संस्कृतमध्ये अनेक अनिष्ट गोष्टी आहेत, आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, हे खरं आहे. पण हे प्रत्येक भाषेत असतं. अगदी आपली मराठी भाषा जरी घेतली तरी त्या भाषेमध्ये जे जे लिहिलं गेलं आहे ते सगळं आपल्याला मंजूर असतं असं अजिबात नाही. त्यामध्ये खूप अनिष्ट गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या आपण नाकारतो देखील. पण म्हणून आपण मराठी भाषेला दोष देत नाही, तिचा काही तो दुर्गुण आहे असं मानत नाही. तेच आपण संस्कृत या भाषेच्या बाबतीत देखील अवलंबलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. माझं स्वतःचं संस्कृत भाषेवर अत्यंत प्रेम आहे. मला ती भाषा आवडते, सुंदर भाषा आहे. पण त्या भाषेमध्ये काही हितसंबंधी लोकांनी जे काही अन्यायाचं, विषमतेचं लिहून ठेवलेलं आहे त्याकडं बघून त्या माध्यमालाच दोष देणं हे आपल्या दृष्टीनं सम्यक वृत्तीचं लक्षण होणार नाही. आणि म्हणून आपण जसं मराठीतलं काही आपल्याला मंजूर नसलेलं नाकारतो, तसंच संस्कृतमधलं मंजूर नसलेलं नाकारतो. नागार्जुन वगैरेंच्या काळानंतर जे मोठमोठे तत्ववेत्ते निर्माण झाले आणि महायान संप्रदायामध्ये त्यांनी संस्कृतमध्ये विपुल लेखन केलं, त्यामध्येही आपल्याला न आवडणाऱ्या काही गोष्टी जरूर असू शकतात, आपण त्या नाकारू शकतो. परंतु संस्कृतमधलं सगळंच साहित्य आपण नाकारण्याचं कारण नाही. उदाहरणार्थ मातृचेटानं जे बुद्ध स्तोत्र लिहिलं ते संस्कृतमध्ये आहे, पण बुद्धांचा अपार गुणगौरव त्यामध्ये त्यानं गायलेला आहे. असे असंख्य ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्यांच्यामध्ये जी बोधिसत्वाची कल्पना आहे ती देखील स्पृहणीय आहेत महायान संप्रदायामध्ये असं मला वाटतं. आणि म्हणून संस्कृत म्हटलं की नाक मुरडायचं याची गरज नाही. उलट पुरोगामी चळवळीतल्या, परिवर्तनवादी चळवळीतल्या काही लोकांनी तरी संस्कृतचाही अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. आपण कल्पना करा की आपले जे विरोधक असतात, अगदी शत्रू असं म्हणूया, शत्रू राष्ट्र, त्यांचं त्यांच्या भाषेमध्ये काय चाललेलं आहे, आपल्याविषयी ते काय काय नोंदवत आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांच्या भाषा शिकणं ही आजही आपली गरज बनलेली आहे आणि आपण ते करत असतो. त्याचे अभ्यासक आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण झालेले आहेत. तसंच आहे संस्कृत भाषेमध्ये बहुजनांविषयी जे अन्यायकारक लिहून ठेवलेलं आहे ते समजून घ्यायचं असलं तरी देखील आपल्याला संस्कृतचं ज्ञान अवगत करणं हे गरजेचं आहे. आणि त्याशिवाय जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, घेण्यासारखं आहे, ते घेण्यासाठीही संस्कृतचं ज्ञान आवश्यक आहे. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन हा खऱ्या अर्थानं संतुलित दृष्टिकोन ठरेल आणि तो बुद्धांचं अनुसरण करणारा ठरेल, त्यांच्या मध्यम मार्गाला, त्यांच्या सम्यक आचरणाला शोभणारा ठरेल असं मला वाटतं. सर, आपण विश्वकोशामध्ये अनेक लेख लिहिले आणि त्यामध्ये एक लेख आहे पुराण कथांवरचा. तर त्या पुराण कथांच्या लेखामध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये जी मिथकं आलीत ती मिथकं कशा प्रकारे पाहायचीत याविषयी आपण विस्ताराने लिहिलेलं आहे. आपण जेव्हा तथागत बुद्धांचा धम्म पाहतो तर या धम्माला तुम्ही म्हणजे तथागत बुद्धांनीच म्हटलेलं आहे, पण तुम्ही त्याला अधोरेखित केलेलं आहे त्या शब्दाला प्रतिस्रोतगामी.
तर प्रतिस्रोतगामी धम्म आहे हे तुम्ही समजून सांगताना काही उदाहरणं दिलीत. तर हा प्रतिस्रोत म्हणजे प्रवाहाच्या विरोधी जाणारा मार्ग आहे. तर या मार्गाविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्या संदर्भानं त्रिपिटकामध्ये काही आपल्याला नव्या गोष्टी सापडल्यात का, त्याविषयी आपण सविस्तर बोलावं. बुद्धांचा धम्म प्रतिस्रोतगामी होता हे खरं आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा होता. त्यांच्या काळात लोक एका तृष्णेमुळं आपल्याला हे हवं ते हवं, या वस्तूची मालकी हवी त्या वस्तूची मालकी हवी यांच्या मागं धावत होते. बुद्धांनी या तृष्णेला नियंत्रित करण्याचा मार्ग सांगितला आणि त्यामुळं तो जो प्रवाह होता त्या प्रवाहाच्या विरुद्ध बुद्धाने मांडणी केली. त्याच पद्धतीनं आपल्या समाजामध्ये चातुर्वर्ण्य, वेदप्रामाण्य यासारख्या ज्या विषमता प्रसारित करणाऱ्या गोष्टी होत्या त्यांच्याही विरोधात बुद्धाने आपल्या धम्माची मांडणी केली आणि त्याही अर्थानं त्यांचा धम्म हा प्रतिस्रोतगामी होता. आणि हे सांगताना एक मिथक आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या ग्रंथामध्ये ते मिथक नोंदवलेलं आहे. ते म्हणजे सुजाता नावाच्या युवतीनं सिद्धार्थांना खीर दिली. सिद्धार्थाने त्या खिरीचं भक्षण केलं आणि नंतर ते जे पात्र होतं ते पात्र नदीच्या प्रवाहात सोडून दिलं आणि असं म्हटलं की आता हे पात्र जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं तर मी आज बोधी प्राप्त करीन. आता हे एक मिथक आहे. ही ऐतिहासिक घटना नव्हे, हे वास्तव नव्हे, हे अगदी स्पष्ट आहे. परंतु ते मिथक आहे म्हणून आपण नाकारण्याचं कारण नाही. ही ऐतिहासिक घटना का मानता येत नाही, तर प्रवाहाच्या विरुद्ध पात्र जायचं असेल तर वास्तव अशा या विश्वामध्ये त्या पात्राला विरुद्ध दिशेनं खेचून नेणारं एखादं काहीतरी बाह्य बळ लावल्याशिवाय ते पात्र उलटं जाणार नाही, आपोआप जाणार नाही. पण ते आपोआप गेलं असं सांगितलं जातं. याचा अर्थच असा, हे इतिहासाच्या, विज्ञानाच्या, वास्तवाच्या विरोधात जाणारं आहे. म्हणून हे मिथक आहे, हे काल्पनिक आहे. पण हे मिथक फार महत्त्वाचं आहे, कारण ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याच्या घटनेचा सिद्धार्थाने आपल्या बुद्धत्वाशी संबंध जोडलेला आहे. म्हणजेच बुद्ध आपल्या चिंतनानंतर जो धम्म प्राप्त करणार होते, जाणून घेणार होते, तो धम्म या पात्राप्रमाणे प्रवाहाच्या विरोधात जाणारा आहे, हे त्या मिथकातून सुचवलं गेलेलं आहे. आणि बुद्धांचा धम्म कसा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा होता हे मी थोड्या वेळापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. आता अशा प्रकारची जी मिथकं असतात ती आपण टाकून द्यायची नसतात. त्यांचा वरवरचा अर्थ म्हणजेच वाच्यार्थ पाहून आपण त्याचं मूल्यमापन करायचं नसतं, तर त्याच्यातून सूचित होणारा अर्थ म्हणजे त्याचा व्यंग्यार्थ बघायचा असतो. मग त्यामधलं सौंदर्य हे आपल्यापुढं उलगडत जातं. मला वाटतं हे मिथक देखील अशाच प्रकारे एक अतिशय सुंदर मिथक आहे, अर्थपूर्ण
मिथक आहे. बुद्धांच्या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या घटनेशी ते अतिशय निगडीत आहे आणि त्यांच्या धम्माचं स्वरूप अत्यंत चांगल्या शब्दात स्पष्ट करणारं आहे. अशा प्रकारची जी मिथकं असतात ती आपण नाकारायची नसतात, परंतु भ्रम पसरवणारी, अज्ञान पसरवणारी किंवा विषमता, शोषण यांचा पुरस्कार करणारी अशी जी मिथकं असतील ती मात्र आपण जरूर नाकारली पाहिजेत. धन्यवाद सर. आपण शब्दांच्या पाठीमागं जो अर्थ लपलेला असतो किंवा त्या शब्दांचा वाच्यार्थ कधी घ्यावा, व्यंग्यार्थ कधी घ्यावा, लक्षार्थ कधी घ्यावा याविषयी विस्तारानं लिहिलेलं आहे आपल्या ग्रंथांच्या मध्ये. जेव्हा आपण त्रिपिटकाचा अभ्यास करतो, बौद्ध धम्मग्रंथांचा अभ्यास करतो, त्यामध्येही काही सूचक असे शब्द आलेले आहेत, तर त्याविषयी आपण लिहिलेलं आहे. मला एका शब्दाविषयी आपल्याला विचारायचं आहे. असे अनेक शब्द आपल्याला ग्रंथांमध्ये आढळतात. पुन्हा नावाचा एक शब्द आहे. पूर्णा नावाची एक जी दासी आहे, सुजाता नाव, आता आपण उल्लेख केला सुजातेचा, तिची ही दासी होती आणि ती काही काळानं दास्यमुक्त झाली. अनाथपिंडिक नावाचा तथागत बुद्धांच्या काळातला अतिशय श्रद्धावान जो व्यापारी होता, ज्यानं धम्म वाढण्यासाठी खूप मोठं काम केलं, त्याचीही एक दासी होती, तिचंही नाव पूर्णा होतं, तीही काही काळानंतर दास्यमुक्त झालेली होती. अशा अनेक पूर्णा आपल्याला त्रिपिटकामध्ये आढळतात. मग पुन्हा हे तिचं नाव असेल की नंतरच्या काळामध्ये तिला पुन्हा म्हटलं गेलं असेल, असे अनेक शब्द आपल्याला सापडतात. आणि आपलं एक स्वतःचं एक इंटरप्रिटेशन तुमचं असं आहे की शब्दांच्या पोटामध्ये हजारो वर्षांचा इतिहास लपलेला असतो. तर या दृष्टीनं आपण काय सांगाल? पुन्हा हा शब्द पूर्णत्वाचा द्योतक आहे आणि हे अतिशय अर्थपूर्ण असं नाव आहे. पण एखाद्या दासीच्या आईवडिलांनी तिचं नाव पुन्हा म्हणजे पूर्णा असं ठेवलेलं असण्याची शक्यता आपल्या समाजव्यवस्थेकडे पाहता मला वाटत नाही. आपल्या समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्णातील, प्रत्येक स्तरातील व्यक्तीनं कोणतं नाव धारण करावं, आईवडिलांनी आपल्या मुलांना कोणतं नाव ठेवावं, त्याचा अर्थ काय असला पाहिजे याची काही बंधनं घातलेली होती. त्यामध्ये पूर्णत्वदर्शक असं नाव एखाद्या दासीला असण्याची आपल्या या व्यवस्थेमध्ये सोय नव्हती असं मला वाटतं. परंतु या ज्या ज्या पुन्ना आहेत किंवा पुण्य नावाचा एक भिक्खूही आपल्याला आढळतो, जो सुनापरांत देशामध्ये उपदेश करण्यासाठी गेलेला होता बुद्धांच्या काळात. तर ही जी नावं असतात त्यांच्या बाबतीत माझं स्वतःचं मत असं आहे, कोणाला ते मान्य होईल, कोणाला ते मान्य होणार नाही, पण माझं स्वतःचं मत असं आहे की तिचं लहानपणीचं बारसं होतं, त्या काळात त्यावेळी ठेवलेलं नाव हे काहीतरी वेगळं असलं पाहिजे. पण सुजातेची जी दासी आहे त्या दासीनं सिद्धार्थ म्हणजे जणू काही वृक्षदेवताच सुजातेचा सत्कार स्वीकारण्यासाठी, तिची पूजा स्वीकारण्यासाठी अवतरलेला आहे अशी बातमी सांगत ती सुजातेकडे आली. सुजातीला ही बातमी ऐकून नितांत आनंद झाला आणि तिनं तिला आपल्या दास्यातून मुक्त केलं. म्हणजे तथागत बुद्ध होणं ही घटना घडण्याला अजून थोडा अवकाश आहे. त्यापूर्वीच एक प्रकारे त्यांच्या धम्माची चाहूल लागलेली आपल्याला दिसते. केवळ सिद्धार्थाच्या रूपात ते वृक्षाखाली ध्यान करत बसले हे पाहून ती बातमी सांगितल्यामुळं ही पुन्हा
दास्यमुक्त झाली, आणि दास्यमुक्त झाली याचा अर्थ तिच्या आयुष्याला, जीवनाला एक कृतार्थता प्राप्त झाली, एक पूर्णत्व प्राप्त झालं, आणि म्हणून त्या काळानंतर तिला पुन्हा असं नाव मिळालेलं असलं पाहिजे, असं माझं मत आहे. इतर दासी ज्या पुन्हा म्हटल्या गेलेल्या आहेत त्यांच्याही बाबतीत असंच असलं पाहिजे असं मला वाटतं. सर, आता एक वेगळा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. जेव्हा सर्वोत्तम भूमिपुत्र ग्रंथ मी वाचला आणि तो उघडल्यानंतर सुरुवातीला आपण बुद्धांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी काय काय केलं, बुद्ध समजून घेण्यासाठी कुठे प्रवास केला, कुणाला भेटला, काय वाचलं, याविषयी विस्तारानं आपण दिलेलं आहे. आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला आठवते ती अशी की आपण विपස්සनेचं 10 दिवसाचं शिबिरही केलेलं आहे. आज चळवळीमधला एक गट असा आहे की तो म्हणतो की विपස්සना करू नका, विपස්සनेमुळं चळवळ मंद होते, किंवा विपස්සनेमुळं धम्म चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजत नाही. आणि दुसरा एक गट आहे की विपස්සना म्हणजेच धम्म आहे, असं म्हणणारा एक गटही आपल्याला सापडतो. तर आपण विपස්සना केली, आचार्य गोयंका गुरुजींचं प्रवचन आपण अनुभवली, त्यांची शिकवण आपण पाहिली, तर आपलं याविषयीचं मत काय आहे? याही बाबतीत बुद्धांचा मध्यम मार्ग हा आपल्याला मार्गदर्शक ठरतो अशी माझी भूमिका आहे. विपश्यना बुद्धांनी सांगितलेलीच नाही, नाकारलेलीच आहे असं मला वाटत नाही. पण त्याबरोबर विपश्यना म्हणजेच धम्म, धम्म आणि विपश्यना एकरूप आहेत. धम्मामध्ये विपश्यनेखेरीज दुसरं काही नाही असं मात्र अजिबात मानता येत नाही अशी माझी भूमिका आहे. डॉक्टर आंबेडकरांनी देखील मला वाटतं याच पद्धतीनं विपश्यनेकडे पाहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बुद्धांच्या धम्मामध्ये सामाजिक उपदेश आहे की नाही, सामाजिक संदेश आहे की नाही, आणि तो आहे हे 100% खरं आहे. त्यामुळं विपश्यनेच्या बाहेरही धम्म आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. बुद्धांनी अनेक प्रकारे चातुर्वर्ण्याची चिकित्सा केली, वेदप्रामाण्याची चिकित्सा केली, विषमतावाचक ज्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या गोष्टींची त्यांनी चिकित्सा केली, आणि त्यामुळं विपश्यनेच्या बाहेरही त्यांनी असंख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. विपश्यना हाच धम्म असता, आणि बुद्धांनी आयुष्यात विपश्यनेखेरीज दुसरं काही केलंच नाही असं जर आपण मानायला लागलो तर 45 वर्ष त्यांनी लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी, दुःखनाशाचा उपदेश करण्यासाठी जी चारिका केली, ती चारिका ही वस्तुस्थिती आहे, ऐतिहासिक घटना आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळं बुद्ध इतर अनेक गोष्टी देखील करत होते, इतर अनेक गोष्टींचं देखील मार्गदर्शन करत होते. पण विपश्यना हा त्यातला एक मार्ग आहे, एक अंग आहे, एक पैलू आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. विपश्यनेकडं पाहताना आपण विपश्यना पूर्णपणे नाकारण्याचीही गरज नाही, आणि विपश्यना म्हणजेच धम्म असं टोकाचं मत आपण मानण्याचंही कारण नाही. विपश्यना ही उपयुक्त होऊ शकते. विपश्यनेमुळं विद्रोहाचा अंगार विझतो, माणूस संघर्षशील राहत नाही, अन्यायाविरुद्ध लढायला तयार होत नाही, असं
काही जणांना वाटतं माझं त्यांच्यापेक्षा वेगळं मत आहे. विपश्यनेमुळं किंवा कोणत्याही प्रकारच्या मन एकाग्र करणाऱ्या ध्यानामुळं मनुष्य दुबळा होत नाही. संघर्षापासून तो पलायन करत नाही, तर तो आतून अधिक मजबूत होतो, आतून अधिक बळकट होतो. तो सर्व प्रकारच्या अंतःसंघर्षाला आणि बाह्य संघर्षाला अधिक सशक्तपणानं, अधिक बलवान पद्धतीनं तो सामोरा जाऊ शकतो आणि अन्यायाविरुद्ध लढू शकतो. त्यामुळं विपश्यना ही माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्यापासून पलायन करायला लावत नाही, तर ती अन्यायाविरुद्ध ठामपणानं, निर्धारानं, पण संयमानं, पण संतुलितपणानं, सम्यक रीतीनं उभं राहायला शिकवते असं मला वाटतं. पण विपश्यना म्हणजेच धम्म असं टोकाचं विधान देखील आपण स्वीकारण्याची गरज नाही. सर, आज भारताची परिस्थिती पाहता जे लोक बुद्धांचं नाव घेतल्यानंतर आपली वाट बदलत होते किंवा आपली जीभ आवरत होते किंवा बुद्धांकडे पाहण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन मात्र आज सकारात्मक बनलेला आहे. लोक बुद्धांकडे आकर्षित होत आहेत. भारताचाच विचार करता भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म स्वीकारला आणि त्यानंतर लाखो अनुयायांनी बुद्धांकडे वाटचाल सुरू केली. दुसरा एक गट आपण पाहतो की आज दलाई लामा भारतामध्ये आहेत, तिबेटन परंपरेनुसार ते धम्मजीवन जगत आहेत, असा एक फार मोठा समूह भारतामध्ये राहतो. त्याचबरोबर आचार्य रजनीश ओशोंवरती बुद्धांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या लिखाणामधून सातत्यानं बुद्ध वचनं आपल्याला दिसतात. हा एक प्रवाह आहे ओशोंना मानणारा. आणि आता ज्यांचा उल्लेख आपण केला ते आचार्य गोयंका गुरुजींनी भारतामध्ये विपස්සना शिकवण घेऊन आले. ध्यान साधनेच्या माध्यमातून 10 दिवसांच्या शिबिरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पर्यंत बुद्ध विचार पोहोचवण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. तर बाबासाहेबांचे अनुयायी, ओशोंचे अनुयायी, दलाई लामांचे अनुयायी आणि गोयंका गुरुजींना मानणारे लोक, या सर्वांच्या मध्ये एक गोष्ट आपल्याला कॉमन दिसते, ते म्हणजे बुद्ध. तर या चारही लोकांना जोडण्यासाठी आपल्याला काही नवीन करता येईल का, काही धागा बनता येईल का, आपल्याला याविषयी काय वाटतं? या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा धागा स्वतः बुद्ध आणि त्यांचा धम्म हा आहे. आणि त्यामुळं जिथं बुद्ध आणि धम्म आहेत तिथं वरवर दिसणारे मतभेद हे फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत असं मला वाटतं. बुद्धांच्या नंतरच्या काळातही अनेक संप्रदाय निर्माण झाले, अनेक पंथ निर्माण झाले. त्यांनी आपापल्या पद्धतीनं बुद्धांची आणि धम्माची मांडणी केली. पण या सर्वांना बुद्ध आणि धम्म हा जोडणारा दुवा होता. आजही हेच होऊ शकतं. स्वतः बुद्धांनी आपल्या विरोधकांशी देखील संवाद टाळल्याचं कुठंही उदाहरण नाही. अगदी आयुष्याच्या अखेरीला जो सुबद्ध आला, वेगळ्या विचारसरणीचा मनुष्य, तो धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतो म्हटल्यानंतर त्यालाही बुद्धांनी धम्म सांगितला. अंबठ्यासारखा वेगळ्या परंपरेतून आलेला तरुण बुद्धांशी दुराग्रहानं भांडत होता. बुद्धांनी त्यालाही नीट समजावून सांगितलं. तेव्हा बुद्धांच्या चरित्रातच, त्यांच्या आचारविचारातच आपल्याला कुठं दुराग्रह दिसत नाही. हे मी याआधीही म्हटलेलं आहे. तेव्हा आताही आपण, आत्ता तुम्ही जे प्रवाह सांगितले
तेवढेच प्रवाह असतील असंही नाही, यापेक्षा आणखी इतरही प्रवाह आहेत. परंतु या सर्व प्रवाहांमध्ये वरवर जरी काही विरोध दिसत असला तरी तो एक आभास आहे, तो खराखुरा विरोध नाही. आणि त्यामुळं संवाद आणि तो हे बुद्धांच्या पद्धतीनं, त्यांच्या शैलीतून सम्यक रीतीनं दुसऱ्याला समजून घेण्याच्या भावनेनं, आपले दुराग्रह बाजूला ठेवण्याच्या भूमिकेतून जर हा संवाद साधला गेला तर या सर्व अनुयायांना एकमेकांशी जोडून घेण्यात, जुळवून घेण्यात, एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांचा आदर करण्यात काहीही अडचण नाही. जगातली कोणतीही दोन माणसं पूर्णपणे समान नसतात. प्रत्येकामध्ये काही वेगळेपण निसर्गानं दिलेलं आहे. अगदी आई वडील आणि त्यांची अपत्य यांच्यामध्ये पूर्णपणे वैचारिक सुसंगती असतेच असं नाही, आणि हे अनेक नात्यांमध्ये आपल्याला दिसून येईल. पण ही नाती केव्हा टिकून राहतात? आपलं वेगळेपण जपायचं, आपली मतं जी असतील त्या मतांवर ठाम राहायचं, आपले अनुभव जपायचे आणि दुसऱ्याला समजून घ्यायचं. दुसऱ्याचं काही वेगळं मत असलं तर त्याचा अनादर करण्यापेक्षा, त्याचा तिरस्कार करण्यापेक्षा त्याला समजून घेणं, संवाद करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे घडलं तर काहीच अडचण नाही. आता हे खरं आहे की जिथं कुणी अन्यायाची, विषमतेची मांडणी करत असेल, तशा प्रकारचं समर्थन करत असेल, त्याच्याशी संवाद करणं हे अवघड असतं. तो सफल होतोच असंही नाही, पण त्याही बाबतीत स्वतः बुद्धांनी खूप मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं या सर्व प्रवाहाने एकमेकांना समजून घ्यावं आणि बुद्ध विचार सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत नेऊन पोचवण्यासाठी आपली बुद्धी, आपली प्रतिभा, आपलं सर्व प्रकारचं बळ, आपल्याला उपलब्ध असलेला वेळ या सगळ्यांचा वापर करावा असं मला वाटतं. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण बोलत आहोत आणि धम्मपदामध्ये एक गाथा अशी येते की सुखकर आहे बुद्धांचा जन्म, सुखकर आहे सद्धम्माची देसना, सुखकर आहे संघाची एकता. स्वतः बुद्धांनी, तथागतांनी असं म्हटलं की जे लोक दुःखी आहेत त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी बुद्धांचा जन्म आहे. तर आज ज्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये आपण पाहतो, आजच्या परिस्थितीमध्ये पाहतो, किंवा 2500 वर्षांपासून जी विषमतावादी परिस्थिती आहे त्याला टक्कर देण्यासाठी, ती परिस्थिती नाहीशी करण्यासाठी समतेच्या चळवळी या देशामध्ये उत्पन्न झाल्या. आजही वेगवेगळे लोक समतेची चळवळ पुढे नेत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं ते पुढे नेत आहेत. तर अशा वेळेला आपण गेली काही वर्ष सातत्यानं सर असं मांडत आहात की समतावादी चळवळींना धम्माचा पाया असणं अतिशय आवश्यक आहे जर त्या चळवळी यशस्वी व्हायच्या असतील तर. आणि हे जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा एक प्रश्न असा पडतो की समतावादी चळवळी तर वेगवेगळ्या प्रवाहातल्या आहेत, मग धम्माचा पाया त्यांना असावा असं आपण म्हणता तर ते कोणत्या अर्थानं? आणि त्या चळवळींमध्ये जे कार्यकर्ते काम करतायत तर त्या कार्यकर्त्यांच्यासाठी बुद्धांकडे देण्यासारखं काय विशेष आहे का? धम्मामध्ये त्यांना देण्यासारखं काय विशेष आहे का? याविषयी आपण विस्तारानं बोलावं अशी मी विनंती करतो. या कार्यकर्त्यांना बुद्धांकडून आणि धम्माकडून अपार मिळू शकतं. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना, समतावादी चळवळीतील कार्यकर्त्यांना बुद्धांच्या विचारातून विपुल मार्गदर्शन मिळतं आणि त्याप्रमाणे जर त्यांनी वाटचाल केली तर त्यांच्या चळवळी अधिक यशस्वी होतील, यात मला तरी शंका वाटत नाही. आता या ज्या समतावादी चळवळी आहेत त्यांना
बुद्धांचा उपयोग कोणत्या पद्धतीनं होऊ शकतो, धम्माचा पाया या चळवळीनं हवा, याचा काय अर्थ? तर याचा अर्थ असा की धम्माचा पाया असायला पाहिजे, याचा अर्थ बुद्धांच्या उपदेशाला अनुसरणाऱ्या कोणत्याही संप्रदायाच्या विचारसरणीचा पाया असला पाहिजे असं अजिबात नाही. धम्माचा गाभा काय आहे, धम्माचं स्वरूप काय आहे, तर सर्वसामान्य लोकांचं दुःख दूर करणं आणि मानवांचे परस्परातले जे संबंध असतात ते संबंध जर अनुकूल ठेवले तर माणसं सुखी होतात आणि ते प्रतिकूल ठेवले तर माणसं दुःखी होतात. आणि म्हणून मानवी जीवन जर खऱ्या अर्थानं सुखी बनवायचं असेल तर त्याला धम्माचा पाया हवा. याचा अर्थ इतकाच की कुठल्याही संप्रदायाचा पाया हवा असं नव्हे, तर धम्मानं जी समता सांगितलेली आहे, जी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची एक अत्यंत महत्तम अशा प्रकारची प्रेरणा दिलेली आहे, ती जपणं हे धम्माचा पाया असणं यामधून अभिप्रेत आहे असं मला वाटतं. असं मानलं तरच मग जगातील जे बुद्धांना न मानणारे किंवा त्यांच्यापेक्षा वेगळी विचारसरणी असणारे धम्म आहेत तेही आज भारतामध्ये आहेत. मग त्यांच्या चळवळींना या धम्माचा पाया हवा. याचा अर्थ असा की त्यांच्यामध्ये समता हवी, मानवी स्वातंत्र्याचा आदर करण्याची प्रवृत्ती हवी, मानवांमधले संबंध निकोप ठेवण्याची विचारसरणी असायला हवी, त्याच पद्धतीची आचारसरणीही असायला हवी, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून धम्म या शब्दाचा वरवरचा अर्थ घेऊन आपल्याला चालणार नाही. तसं केलं तर आपली फसगत होऊ शकेल. धम्म म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचा आशय आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि तो आशय जगातल्या सर्व माणसांच्या हिताचा आहे. आणि म्हणून समतावादी चळवळी सगळ्या माणसांच्या कल्याणासाठी धडपडतात, प्रयत्न करतात, तर त्यांच्या चळवळींनाही या अर्थानं धम्माचा पाया असायला हवा. धन्यवाद सर. तर हे होते डॉक्टर आह साळुंके सर. तथागत बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं सरांशी आपण संवाद साधला. सरांच्याकडे आपण पाहिलं तर अतिशय मृदू सरळ वाणीचा व्यक्ती आणि वयाच्या या टप्प्यावरती अतिशय शरीर दुर्बल झालेलं असतानाही मनामध्ये तीच ऊर्जा आहे आणि लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा यासाठी तीव्र इच्छा सरांच्या मनामध्ये आहे. तर सरांनी या सगळ्या त्यांच्या व्यस्त जीवनामध्ये आपल्याला वेळ दिला आणि तथागत बुद्धांच्या विषयी, धम्माविषयी ते मनमोकळेपणानं आपल्याशी बोलले. तर सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाही बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. नमो बुद्धाय. मला स्वतःला आज या संवादातून खूप काही मिळालं, खूप आनंद मिळाला. बुद्धांना, त्यांच्या धम्माला समजावून घेण्याचा आणखी एक प्रयत्न करता आला. त्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक ताजेपणा आला. आपण स्वतः अमित सरांना ऐकलं, ते या ठिकाणी आवर्जून आले आणि त्यांनी एक धम्मसंवाद केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.